यंत्रमाग वीज दर सवलतीसाठी पुन्हा लादलेली ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करा। शेती खालोखाल रोजगार निर्मितीची क्षमता व या लघु उद्योगापासून शासनास मिळणारा प्रचंड महसूल विचारात घेऊन राज्य शासनाने यंत्रमाग लघु उद्योगास वीज दरात सवलत देण्याचे धोरण खूप पूर्वीपासून घेतलेले आहे। दरम्यान ही वीज दर सवलत सुरू राहण्यासाठी यंत्रमाग धारकांनी वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करावी अशी अट राज्य शासनाने दिनांक 7 सप्टेंबर 2025च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा लावण्याचा निर्णय घेतला आहे। या सवलतीबाबतच्या शासन आदेशापासून 6 महिन्यात नोंदणी केली नाही तर वीज दर सवलत बंद केली जाईल असेही जाहीर केले आहे। खरे तर अशा प्रकारच्या नोंदणीबाबत खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येत असल्याने यंत्रमाग धारकांच्या तक्रार व मागणीनुसार राज्य शासनाने यापूर्वी नोंदणीची अट मागे घेतली आहे। सदर नोंदणीसाठी संकेतस्थळावर यापूर्वी जारी केलेल्या फॉर्ममध्ये विचारण्यात आलेली माहिती एवढी किचकट व जादा आहे की सर्वसामान्य व अल्पशिक्षित संगणक सुविधा नसलेल्या बहुतांशी यंत्रमाग व्यावसायिकांना ती भरणे केवळ अशक्य आहे। तसेच काही तांत्रिक माहिती उपलब्धच होऊ शकत नाही। वस्तुतः राज्यातील यंत्रमाग व्यावसायिकांचा डाटा जमा व्हावा हा या नोंदणीचा उद्देश असेल तर त्यासाठी एवढा किचकट फॉर्म देण्याची आवश्यकता नव्हती व दुसऱ्या बाजूला ही सर्व माहिती वितरणाकडे गेल्या अनेक वर्षापासून वस्त्रोद्योग ग्राहक या मथळ्याखाली संगणकीय स्वरूपात उपलब्ध आहे। ती संगणकाच्या एका क्लिक सरशी मिळू शकते। मग नागपूर वस्त्रोद्योग कार्यालय व राज्य शासन ही नोंदणी झाली पाहिजे यासाठी पुन्हा का आग्रही आहे असे कोडे राज्यातील सर्व यंत्रमाग धारकांना पडले आहे। अगोदरच महागड्या विजेने व इतर अनेक कारणांनी अडचणीत असलेल्या यंत्रमाग उद्योजकांना ही पुन्हा घातलेली नोंदणीची अट रद्द करावी अशी मागणी राज्यातील विटा, मालेगाव, भिवंडी, इचलकरंजी, माधवनगर सासह सर्व यंत्रमाग केंद्रातील संघटनांनी मुख्यमंत्री, वस्त्रोद्योग मंत्री, प्रधान सचिव, वस्त्रोद्योग आयुक्त व वस्त्रोद्योग केंद्रातील सर्व आमदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे। किरण तारळेकर, विटा अध्यक्ष, विटा यंत्रमाग सह संघ विटा। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।